भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक 16 एप्रिल 2024 रोज मंगळवारला सकाळी 11 ते रात्री 9 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता 8 आरोपींच्या ताब्यातून दारू आणि दारू काढण्याचे विविध साहित्य असा एकूण किंमत 20,135 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील कारधा, करडी, वरठी, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, अड्याळ आणि लाखांदूर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। कारधा पोलिसांनी साधना उके राहणार आमगाव टोली, करडी पोलिसांनी जयवंता राऊत राहणार करडी, वरठी पोलिसांनी अंकित शहारे राहणार वरठी, आंधळगाव पोलिसांनी सोनू रेवतकर राहणार जाम, गोबरवाही पोलिसांनी मदन धुर्वे राहणार झेंडीटोला, साकोली पोलिसांनी प्रदीप बोरकर राहणार सिंदुरवाफा, अड्याळ पोलिसांनी नाशिक घोडेस्वार राहणार वाकेश्वर, लाखांदूर पोलिसांनी प्रभू तोंडरे राहणार डोकेसरांडी या 8 आरोपींच्या ताब्यातून दारू आणि दारू काढण्याचे साहित्य असा एकूण किंमत 20,135 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 17 एप्रिल 2024 रोज बुधवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।